मत्स्य खात्याकडे द्या, जेणेकरून आम्ही 24 तास त्यांच्यावर लक्ष देऊ शकतो. स्थानिक मच्छीमारांकडे मच्छीमारांचं उत्पादन कसं वाढवू शकतो यावर आम्ही लक्ष घालू ना. आता जे दिसतंय त्याच्यानं आम्ही तुम्हाला सांगू शकतो की जलसंपदा खात्याकडून 100% त्याला लक्ष दिलं जात नाहीये. त्याचबरोबर शहरांमध्ये जे केमिकल सोडण्यामुळे अन्य सोडण्यामुळे जे पाणी दूषित होतं त्या बाबतीमध्ये मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की तुम्ही आयुक्तांशी बोला. त्याच्यामुळे आपल्या मच्छीमाराला उत्पादनावर फरक पडतोय. आयुक्तांना सांगा की त्या संबंधित लोकांना किंवा एमआयडीसीशी बोला, कंपन्यांशी बोला आणि त्यांना नोटीसच काढा. अशा पद्धतीचं दूषित पाणी अगर ते लोक सोडून आमच्या मत्स्य ह्याला अगर त्याला परिणाम होत असेल तर संबंधित लोकांवर कारवाई केली पाहिजे. इंजेक्शन वापरले जातात, केमिकल वापरले जातात, त्याच्यावर कारवाई करायला सांगितलेले आहे. अशा पद्धतीचे अनैसर्गिक प्रयोग अगर कोणीही करत असेल तर त्याच्यावर तुम्ही कारवाई करा. असे स्ट्रिक्ट आदेश आम्ही आमच्या खात्यातल्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. काही धारीचे शुक्राचार्य पण आहेत जे आमच्या महाराष्ट्रातल्या काही व्यावसायिकांना मदत न करता अन्य लोकांना मदत करतात. अन्य राज्यातलं म्हणा, आम्ही अन्य राज्यातले लोकांना इथे प्रोत्साहन देत नाही असं लागत नाही, पण महाराष्ट्रातल्या कोणालाच प्रोत्साहन द्यायचं नाही. पुण्याच्या विभाग म्हणून आता एक तंबोली नावाचा एक व्यक्ती आहे जो या खात्यातला मला जावईच वाटतोय. त्या संबंधित मी बोललो का बाबा अशा लोक जे अगर इथे येऊन अगर स्वतःची मक्तेदारी करत असतील ना ते आता खात्याचा मंत्री म्हणून मी सहन करणार नाही. ज्या ठिकाणी महसूल खात्याने निर्णय घेतला की अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई करायची, तशी कारवाई होणार आहे का? खात्यातला मंत्री कोण आहे हे समजून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर भेटेल. मी काही गय करणारा माणूस नाही. मला रिझल्ट दाखवायचे आहेत. आता 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तसं मला बंदरे खात्याला पहिल्या 5 क्रमांकामध्ये मिळालेलं आहे, तसं माझं मत्स्य खातं हे 86% आलेलं आहे. आम्ही थोडं कमी पडलेलो आहे. ह्याबद्दल मी थोड्या अधिकाऱ्यांची कान उघडणी केलेली आहे. जे तलावाचे ठेके तुम्ही दिलेले आहेत वर्षानुवर्ष त्याचं उत्पादनावर कोण लक्षच देत नाही. उत्पादन वाढलंय, कमी झालेलं आहे, एकच व्यक्तीला दिलेलं आहे. आता ज्या व्यक्तीला ते ठेका दिले तोच व्यक्ती चालवतोय का ह्याच्यावर पण लक्ष दिलेलं नाहीये. म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये एक तर एआयचा वापर करणं, डिजिटलायझेशन करणं, पारदर्शकता आणणं या सगळ्या गोष्टी ते निर्देश मी दिलेले आहेत. मुळशी संदर्भात तुम्ही ट्विट केलं होतं, ट्विट केला होता. आज मोठा मोर्चा देखील निघाला त्या नाही. हे खात्या संबंधित मध्ये झाले आहे का? खात्यासंबंधित एक प्रश्न आहे. पश्चिम महाराष्ट्रात गोड्या त्याच्यावर पण येतो नाही, तो पण माझाच विषय आहे. मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते. एमआयडीसीच्या ज्या कंपन्या आहेत ते थेट केमिकलचं पाणी जलस्रोतांमध्ये सोडतात, त्यामुळे मत्स्यांचं मोठ्या प्रमाणात हानी होत असते आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ जे आहे ते दुर्लक्ष करत असते. एकदम बरोबर आहे. तुमचा मुद्दा महत्वाचा आहे. या बाबतीमध्ये गेल्याच अधिवेशनामध्ये आम्हाला प्रश्नही विधान परिषदेमध्ये विचारला गेला होता. या बाबतीमध्ये मी स्वतः त्याच सभागृहामध्ये मी पंकजाताई होत्या, उदय सामंत होते, जे दोघेही या खात्याचे मंत्री आहेत. मी स्वतः त्यांना पत्र लिहिण्याचं ठरवलेलं आहे की प्रत्येकाने आपल्या आपल्या खात्यामध्ये काही आचारसंहिता पाळावी, काही शिस्त आणावं. कोणी उद्योग आमच्या राज्यामध्ये आलेच पाहिजे, त्याच्यामध्ये दोन विचार नाही, पण पर्यावरणाला लक्षात ठेवून या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. म्हणून जे पण उद्योग आपल्या कंपनीतून अशा केमिकलमुळे आमच्या मासेमाराला अगर फटका बसत असेल तर त्यांनी कारवाईची भूमिका घ्यावी. याच्यामध्ये निश्चित घ्यावी. पोल्युशन कंट्रोल जे बोर्ड आहे ना ते फक्त कागदी घोडे नाचवतं आणि काय चालतं ते तुम्हाला आम्ही जास्त सांगायचं गरज. पोल्युशन कंट्रोल बोर्डाची जी एनओसी आहे ती एनओसी ऑफिसमध्ये बसून दिली जाते. सातत्याने फेस होतो. कोणी असंख्य तक्रारी आहेत. या पोल्युशन कंट्रोल बोर्डमध्ये बसलेले अधिकारी आहेत ना त्यांना काही जबाबदारीच नाही. यांना फक्त त्यांच्या टेबलावर वजन ठेवण्यासाठी ठेवलंय का हा प्रश्न माझा पण आहे. म्हणून त्या बघा आम्ही तक्रारी करू शकत नाही कारण का आता आम्ही मंत्री झालेलो आहे. आता कारवाई करण्याचे अधिकार आमच्याकडे आहेत. म्हणून आता जे आलेल्या तक्रारी आहेत एमआयडीसी संदर्भात, पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या संदर्भात, त्या बाबतीमध्ये मी आदरणीय मुख्यमंत्र्यांची स्वतः बोलणार आहे. कारण ह्याच्यामुळे थेट आमच्या या विभागाच्या आणि राज्याच्या मासेमारीच्या उत्पादनावर फटका बसतोय. पण त्याच्या बाबतीवर मी तक्रारी पण करणार आहे आणि ऍक्शन पण घेणार आहे. प्रदूषण महामंडळ 100 दिवसात पण येतं ना, 100 दिवसाचे कार्यक्रम ते पर्यावरण खात्याअंतर्गत येतं. पर्यावरण खात्याच्या अंतर्गत येतं. म्हणून पंकजाताई तुमच्या पुण्याला येत असतात, प्रश्न विचारा, राखीव ठेवा. तर पहलगाम हल्ल्यावरून बाळासाहेब आंबेडकर असे म्हणाले की पाकिस्तानच्या एका वृत्तपत्रात
एक न्यूज आलेली आहे की ट्रम्पचे सल्लागार नेमलेले आहेत आणि त्यांनी सांगितल्यानंतर भारत बदला घेणार. आता आपण एवढे जागतिक प्रश्न आणि हे सगळे जे काय आमचे आंबेडकर साहेब बोलतायत, आमच्या मोदी साहेबांवर देशाचा विश्वास आहे. या हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानला काय उत्तर द्यायचं आहे ना, ते असं उत्तर दिलं जाईल ना, ते एवढं वर्ष काँग्रेसचं सरकार कधी उत्तर देऊ शकलं नाही. ह्याच्या अगोदर पण सर्जिकल स्ट्राईक झालेलं आहे, ह्याच्या अगोदर पण त्या पद्धतीचं चोख उत्तर. जेव्हा देशाचा पंतप्रधान एवढा खणकर असेल, एवढा मजबूत असेल ना, तेव्हा भारतीय म्हणून आम्हाला कशाची चिंता नाही. आम्हाला माहिती आहे की पाकिस्तानची असे जसं आता जशी झोप उडवली आहे ना, पाणी बंद करणं, सगळ्या प्रकारचं नाक दाबलेलं आहे. आता तुम्ही हे तर फक्त ट्रेलर होतं. येणाऱ्या दिवसात बघा, पूर्ण पिक्चर बघितल्यानंतर कसे पाकिस्तानवाले आपल्या जागेवरून हलतात. संजय राऊत कहते की बीजेपी मराठी संपलं का? बोला ना, विचार. तुमची बाजू घेतोय तुम्ही, विचारा. विरंगुळचा विषय तुम्ही ट्विट केल्यानंतर तो सगळा प्रकाश होत आला, पण आज तुम्ही तिथे मोर्चात दिसले नाही. मी काय पक्षाकडनं तसं एक लक्षात घ्या, आजचा हिंदू सकलचा मोर्चा तिथे निघालेला आहे. मला वाटतं आमचे गोपीचंद पडळकर पण तिथे गेलेले होते. मी आज जबाबदार मंत्री म्हणून त्यांना धडा शिकवणं हे आता माझं काम आहे. तेव्हा मी असंख्य हिंदू सकल मोर्चावर गेलेला आवाज उचललेला आहे. आता अशा पद्धतीच्या जिहादी मानसिकतेचे जे लोक आहेत, जे एवढी हिंमत करतात, त्यांना परत शौचालयामध्ये ते उभं राहणार नाही 2 पायावर, एवढी काळजी आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने घेईल. यात तुमच्या कलेक्टर कार्यालयावर सर तनसे जुदाचे घोषणा ऐकल्या गेलेल्या, मदत करू का? यात तुमच्या कलेक्टर कार्यालयावर रामगिरी महाराजांच्या संदर्भात सर तनसे जुदाच्या घोषणा ऐकल्या गेलेल्या होत्या. तेच आता उद्या अगर कुठल्या मस्जिदीमध्ये घडलं असतं तर महाराष्ट्र शांत राहिला असता का? पण हे माझ्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो, हे देवाभाऊचं सरकार आहे, हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. त्याला परत 2 पायावर तो शौचालयामध्ये उभं राहू शकणार नाही, एवढी काळजी आमचं सरकार निश्चित पद्धतीने घेईल. अल्पवयीन आहे मुलगा, तो मदरशामध्ये शिकलेला आहे. आपण त्याच्या बापाचे विचार काय आहेत? बापाच्या विचारावरून कळतं मुलगा कसा तयार झालेला आहे. जेव्हा त्याच्या वडिलांकडे आमचे कार्यकर्ते गेले, त्यांनी काय उत्तर दिलं? तर अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी हिंदू समाजाने आम्हाला सत्तेमध्ये बसवलेलं आहे. म्हणून आम्ही वारंवार बोलतोय, हिंदू समाजाने हे सरकार आणलेलं आहे, म्हणून हिंदू समाजाला समाधान होईल. आमच्या देवी देवतांकडे त्यांच्या मोहम्मद पैगंबरांबरोबर काय बोललं तर त्यांना मिरची लागते, मस्जिदीबद्दल बोललं तर सर तनसे जुदाचे घोषणा दिले जातात. आता आमच्या मंदिराकडे वाकड्या नजरेने बघणारे लोकांना ना, आमचं देवाभाऊचं सरकार नीट ठेवणार नाही, जागेवर ठेवणार नाही, एवढं विश्वासाने सांगतो. संजय राऊत म्हणताय की जो पहलगाममधला हल्ला झाला त्याची गृह खात्याने जबाबदारी घ्यावी आणि मोदींना अमित शहाचा राजीनामा घेतला पाहिजे. हो, पण मग करोनामध्ये आमचा महाराष्ट्र मृत्यूच्या आकड्यामध्ये 1 क्रमांकावर होता, तर ह्या नालायकाच्या मालकांनी तेव्हा राजीनामा का दिला नाही? ज्याच्याकडून तो पगार घेतो ना, तो उद्धव ठाकरे तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता. महाराष्ट्रात सर्वात जास्त करोनाचे मृत्युमुखी पडलेले पेशंट, तेव्हा त्याच्या नालायक मालकांनी का राजीनामा दिला नाही? म्हणून राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार या कार्ट्याला आहे का? पहिला ह्याबद्दल विचार करा. आणि आमच्या मोदी साहेबांवर, आमच्या अमित शहा साहेबांवर ना देशाच्या जनतेला पूर्ण विश्वास आहे. आम्हाला सर्टिफिकेट या संजय राजाराम राऊत सारख्या नालायकांकडून नको. त्यांनी सहकारी पक्षांना देखील सुनावलंय का मला विरोधकांची क्यू येते, विरोधकांनी सत्ताधारी सरकारचा साथ. आता त्याच्या सहकारी पक्षांनी दखल घ्यावी. काँग्रेस आणि शरद पवार गटाने याची दखल घ्यावी अगर घेण्यासारखं असेल तर. नाहीतर मी ऐकलं आजकाल याचे घराचे पण याची दखल घेत नाही. सहकारी पक्ष लांबची गोष्ट आहे. तुमचे भाजपाचे मंत्री पाकिस्तानचे युट्यूब चॅनल भारतात बंद करण्यात आल्या, त्यावर संजय राऊत म्हणतात की ही मोठी कारवाई आहे का? मग युट्यूब चॅनल अहो, नाक दाबण्याचे विविध प्रकार असतात. पाणी बंद करणं, युट्यूब चॅनल बंद करणं, त्यांच्या कलाकारांना इथे थांबवणं, टप्प्याटप्प्याने गोष्ट आहे. या भांडूपच्या देवानांच्या अकलेच्या बाहेरचा विषय आहे ना. एवढं जोर लावू नये, त्यांनी डोक्यावर ताण आणू नये. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असं म्हणतात की भाजप ही चेटकी नाही, म्हणजे काँग्रेस नेत्याला खाणारी चेटकी नाही, आता कार्यकर्त्याच्या सुद्धा. अरे, जो माणूस स्वतः त्याच्या इलेक्शनमध्ये निवडून येऊ शकला नाही, तो काय आम्हाला सल्ले देतोय? काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बोलताय ना तुम्ही, तो आता पडलेला माणूस आहे. तो
तो आता आम्हाला काँग्रेसला कोण मिळाला नव्हता बकरा म्हणून ह्याला पाठवलाय तिथे. आता कोणतरी गिरायक पाहिजे ना, म्हणून जाऊन दे त्याच्यावर काय बोलायचं, बिचारावर दया येते. पुरंदर विमानतळ संदर्भात शेतकऱ्यांवरती काल लाठीचार्ज झाला किंवा शेतकऱ्यांचा विरोध आहे या विमानतळाला. बघा, शेतकऱ्यांवर लाठीचार्ज होणं चुकीचं आहे एक, पण सगळ्यांना विश्वासात घेऊन आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार हे सगळे प्रकल्प पूर्ण करतील एवढा विश्वास माझ्या जनतेला आणि माझ्या शेतकऱ्यांना देईल. धन्यवाद. लोक म्हणतायत शेतकऱ्यांचा विश्वासात घेऊन करू. बघा, विश्वासात घेऊन करू. मला त्या विषयाबद्दल 100% माहिती नाहीये. उगाच तोंड वाजवलं तर तुम्हीच ब्रेकिंग न्यूज चालवाल, म्हणून थोडा मला माफ करा. बीजेपी नेताओं के चेहरे पे चिंता नजर नहीं आ रही है. पहलगांव हमले को 15 दिन लगभग हो गए हैं, ऐसा संजय राउत का अभी सुबह उठ के वो क्या चाय देने के लिए हमारे घर पे आता नहीं है, हमारा चेहरा कैसा दिखता है वो हमारे बीवियों के ऊपर छोड़ दो, है कि नहीं. इसलिए बीजेपी को इस देश की कितनी चिंता है ना, वो देशवासियों को अच्छी तरह से मालूम है. इसलिए हमारे मोदी जी को बार बार देश की जनता ने चुन के दिया है और इसलिए उसके मालिक को और उसको घर पे बिठाया है. उसने पहले उसका उद्धव ठाकरे बाहर गांव के देश से वापस क्यों नहीं आ रहा है, उसका जवाब देना चाहिए. उद्धव ठाकरे को इतना भी नहीं है कि वो इस सारे हल्ला जो कुछ भी अटैक हुआ है हमारे देश के ऊपर उसका एक सादा मैसेज या ट्वीट करे. और ये क्या हमारे मोदी जी और अमित शाह साहब के ऊपर बोलता है. पौड़ में जो घटना हुई इसको लेकर शकल हिंदू समाज का मोर्चा भी निकला और वहाँ पे बंद है पूरे तहसील में आज. देखिए, गुस्सा पूरे हमारे हिंदू समाज में है. यही विषय कोई मस्जिद के बारे में होता तो अभी तक हम सब जगह क्या माहौल होता इसके बारे में सोच लेना चाहिए. यही आपके पूना में जब भी रामगिरी महाराज ने मोहम्मद पैगंबर के ऊपर बोला था तभी यही आपके पूना के जिलाधिकारी कार्यालय के बाहर सर तन से जुदा की घोषणाएं दी थी. मगर आज हमारे हिंदू समाज को विश्वास है कि उनको न्याय देने के लिए देवा भाव की सरकार है, हिंदुत्व विचार की सरकार है. और किसने भी हमारे मंदिर के तरफ इस तरह की गंदी हरकत की है ना, वो वापिस अपने 2 पैरों पे बाथरूम में खड़ा नहीं होएगा ना. इतना ध्यान हम लोग और उतना ख्याल उसका जरूर रखेंगे. वो कितना ही छोटा बच्चा हो, मगर उसके बाप ने जिस तरीके से कुछ भी कहा है ना, मतलब ये जो जिहादी जो मानसिकता है जिसके खिलाफ हम लोग बार बार बोलते, अभी कहाँ गए भाईचारा बोलने वाले लोग, हमारे क्या वो सर्वधर्म समभाव के चाटने वाले लोग कहाँ गए, सेक्युलर की चाटने वाले लोग कहाँ गए. अभी क्यों नहीं बोलते, क्यों नहीं अपना मुंह खोलते. हमारे मंदिर में जाके इस तरह की गंदी हरकत करने की हिम्मत अगर कोई करता होगा ना, अभी उसका देखो. इसलिए मैंने लिखा है ना, करारा जवाब मिलेगा, पैर कापेंगे ऐसा जवाब मिलेगा. चिंता मत करो. साहेब, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, या घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती नेमकी काय दिली, तुमचं काय कारवाई. अरे जिल्हाधिकारी कुठली पौडच्या घटनेवर मी त्याच्याबद्दल चर्चा केलीच नाही. मी माझ्या मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून आलेलो आहे. ते माझ्या डिपार्टमेंटबद्दल माहिती घेतलेली आहे आणि मी सरकारचा मंत्री आहे. मी त्याच दिवशी माहिती घेतली, काय झालं नेमकं, कसं झालं, त्याचं कुठून निघालं, सगळं माहिती घेतली. चला, थँक्यू.